न्यूज के प्रायोजक हैं डॉक्टर असदुल्ला खान इंग्लिश मीडियम स्कूल और जूनियर कॉलेज सोलापूर। संभाजी ब्रिगेडचे जिल्हा संपर्क प्रमुख छत्रगुण माने यांच्या मातोश्री स्वर्गीय शोभा गुरुनाथ माने यांच्या स्मृतिदिनानिमित्त सोलापूर शहरातील सिद्धेश्वर मंदिर, रेल्वे स्टेशन, सिव्हिल हॉस्पिटल परिसरातील अनाथ, बेघर, अनवाणी फिरणाऱ्या गरजवंतांना उन्हापासून व पावसापासून संरक्षण मिळावे यासाठी छत्रीचे वाटप करून सामाजिक बांधिलकी जपण्यात आली। यावेळी संभाजी ब्रिगेडचे पश्चिम महाराष्ट्र अध्यक्ष श्याम कदम, जिल्हाध्यक्ष संभाजीराजे भोसले, डीके मागासवर्गीय संस्थेचे गौतम कसबे, शिवसेना दक्षिण तालुका प्रमुख सखाराम वाघ, किशोर चौधरी, कासेगाव तंटामुक्त अध्यक्ष संजय पवार, मुस्ती तंटामुक्त अध्यक्ष गौतम चौधरी, गड्डू निर्मल, अशोक जाधव, संभाजी माने, बबन डेंगणे, महेश साबळे, निरंजन बारशिंगे, लक्ष्मण राऊत, विजय राऊत, लक्ष्मण बार्शीकर आदी जण उपस्थित होते। उपस्थित या ठिकाणी सर्वांच्या सुवासे अशोक पद्धतीनं आहे। खरंच आपण म्हणलं तर आईची सेवा करणारा एकमेव माणूस म्हणलं तर काय बाबू झाला आम्ही लहानपणाला बघितलो रोज आईची सेवा करते आणि आज एक दिवस असं जात नाही की आईची आठवण त्याला येत नाही। आम्ही आईला कसं सांभाळलं पाहिजे ते भाऊ माने शिकायला पाहिजे। आईला कुठली अडचणी आठवण घालून दवाखान्याचं काम असू द्या, नोकरी काम असेल तर ते आईला स्वतःहून जागे पाहून जात होते। असे असणारे छत्रगुण माने यांच्या आठवणीचं सर्वांच्या वतीनं मी अभिवादन करतो। त्यांच्या आत्म्याच्या शांती लागो की आई यानंतर आमच्या यांच्या
जाणवतोय. आणि त्याचबरोबर उन्हाळ्यानंतर लगेच पावसाळ्याची सुरुवात होते. रस्त्यावरील अनेक गोरगरीब लोक असतात ते उन्हाळ्यात भटकत असतात, पण पावसाळ्यात कुठेतरी अनुषाला बसतात. आणि त्याचा विचार करून त्यांनी जो हा उत्कृष्ट उपक्रम त्या ठिकाणी केलेला आहे, त्यांचं त्याबद्दल मी संभाजी ब्रिगेडचे त्या उपक्रमाचं स्वागत करतो. आत्ताच्या सर्व मान्यवरांनी आता प्रमुख काँग्रेसची नावं घेतली. आमची DK मागासवर्गीय संस्थेचे गौतमजी ठाकरे साहेब असतील, सर्व प्रमुख मान्यवर या ठिकाणी उपस्थित आहेत. कारण प्रतिगुण माने चौकात हे सोलापूरमध्ये एक श्रावण बाळासारखं आई वडिलांची सेवा करणारं व्यक्तिमत्व म्हणून प्रसिद्ध आहे. कारण मी पाहतोय त्यांच्या स्टेटसला म्हणा, त्यांच्या मोबाईलवरमध्ये आई वडिलांप्रती कृतज्ञता व्यक्त कशी असावी, करावी, आई वडिलांवर प्रेम कसं करावे. सध्या आपण पाहतोय की एक छोटं कुटुंब घराघरात आहे, फक्त नवरा बायको झाल्यामुळे मुलं एवढंच आई वडिलांना वगैरे सोडताना मुलं दिसत आहेत. त्या संस्कृती निर्माण झालेली आहे, ज्यामध्ये फक्त नवरा बायको मुलं एवढा संसार सध्या झालेला आहे. अनेक वृद्धाश्रमामध्ये नागरिक जोडलेले आहेत, अनेक नागरिक भटकत करत आहेत. याचा विचार करून जो सावकारांनी हा उत्कृष्ट उपक्रम राबवला त्याबद्दल मी त्यांचं